काय होतं हे स्टँड बाय जाते आणि किती दिसतं इथे तुम्हाला 6.96. तुम्ही काही पण करा त्याला सोल्युशन मधनं बाहेर काढा, काही पण करा, तो 6.96 चेंज नाही होणार. म्हणजे तो काय कंडिशनला आता स्टँड बाय. आपल्याला स्टँड बाय नको आहे, वी नीड रीड मोड. ओके, अँड देन सेकंड इज अ पीएच ऑर व्होल्टेज मोड. ओके, वी नीड हिअर मेजरमेंट इन द फॉर्म ऑफ अ पीएच, नॉट इन व्होल्टेज. सो आपण जर समजा त्याला वरती ठेवला, आता वरती येतो, प्रेस केला एवढा खाली जातो बघ, हा वरती तर हा पीएच मोजेल. आता व्होल्टेजसाठी काय की समजा तुम्ही प्रेस केला त्याला तर आता हे दाखवते असं -128 वगैरे. म्हणजे व्होल्टेजमध्ये जर हे असेल ते सेट केलेलं असेल तर त्याचं जे काही रिडिंग आहे ते 0 to 14च्या दरम्यान वगैरे किंवा त्याच्या जवळपास पण दिसत नाही. ते खूप वेगळं असतं, -100, -200, +400 वगैरे असं काहीतरी दिसतं. असं पीएच असत नाही. साधारणतः -3-4 पासून ते 18 ते 20 पर्यंत तुम्हाला जर इथं रिडिंग मिळत असेल तर तो तुमचा पीएच मोड आहे असं आपण म्हणू शकतो. आता ते कसं की तुम्हाला एकतर ते वरती ठेवायचं, पीएच वर लिहिलंय म्हणून त्याला वरती ठेवा, एक असे आयडिया लक्षात ठेवा. आणि दुसरं म्हणजे त्या रेंजमध्ये तुम्हाला त्या पीएच मिळेल. खूप कमी जास्त जरी झाला तरी तो मायनसमध्ये गेला. किती गेला तो? -1.4 बनवून, बरोबर. तर ह्या रेंजपर्यंत दिसेल. खूप वाढला तो तर कितीपर्यंत गेला तो? 19-20 पर्यंत वगैरे गेला. येते लक्षात? -1.5 to 19 or 20 पर्यंत तो गेलेला आहे. ह्याच्या मागं किंवा पुढे जाणार नाही. ओके, पण हा जर व्होल्टेज मध्ये घेतला तर किती गेला? हा 736. हे काय पीएचचा असत नाही. ओके, सो तुमचा अशा पद्धतीने हा नॉब आणि हा नॉब करायचा आहे. स्टँड बाय आणि रीड मधला रीड मोड, पीएच आणि व्होल्टेज मधला पीएच मोड घ्यायचा. आता तुमचं हे करायचं आहे स्टँडर्डायझेशन ऑफ युअर. तेच सांगतो. आता काय करायचं बघा, इथं किती रिडिंग आलंय? 17.71 आलेलं आहे. बट इन स्टँडर्डायझेशन we have to set reading here 9.18 by using buffer solution. Okay, so initially for standardization or calibration of your pH meter you have to take this buffer solution of 9.18 buffer. 9.18चं हे बफर तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी ह्याचं स्टँडर्डायझेशन करायचं. फर्स्ट ऑफ ऑल वॉश दिस इज अ ग्लास इलेक्ट्रोड. वॉश दिस ग्लास इलेक्ट्रोड विथ द हेल्प ऑफ युअर डिस्टिल वॉटर. हा बिकर घ्यायचा, बिकर इथं पकडून त्या ठिकाणी ह्याला वॉश करायचा आहे आणि वॉश केला की परत ड्राईड विथ युअर फिल्टर पेपर. ओके, अँड देन ड्राईड. आता इथं काय मी डीप नाही करणार, तुम्हाला फक्त दाखवतोय की ड्राईड ग्लास इलेक्ट्रोड डीप इन दी बफर सोल्युशन. आता कन्सिडर करा की हा डीप केला, ऍक्च्युली केलेला नाही पण तो आपण कन्सिडर केला की तो डीप केलेला आहे. आणि डीप केल्यानंतर काय तुम्हाला इथं 9.18 पाहिजे आणि 9.18 आणण्यासाठी मग या नॉबचा यूज करायचा. यूज दिस नॉब कॅलिब्रेशन नॉब टू सेट दी पीएच ऑन डिस्प्ले टू 9.18. ओके, सो ह्याला मग आता जास्त होतं, आपण त्याला कमी 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 करत कुठं आणायचं आहे? 9.18ला आणायचं आहे. वन्स द डिस्प्ले शोज दी 9.18 pH, your pH meter is said to be calibrated or standardized. ओके, आता एकदा जर तो स्टँडर्डाइज झाला 9.17 किंवा 18-19 चालेल. ठीक आहे, आता हा स्टँडर्डाइज झाला. एकदा स्टँडर्डाइज झाला की परत कुठल्याही नॉबला डिस्टर्ब करायचं नाही. ओके, देन त्याच्या जागेवरती ते ठेवून द्यायचं हे बफर सोल्युशन. नाव युअर pH meter is standardized. Okay, then fill NaOH in this burette. NaOH जे दिलेला आहे 0.1 नॉर्मल त्याच्यामध्ये भरा, एअर गॅप रिमूव्ह करा अँड पिपेट आउट 25 ml ऑफ दी HCl सोल्युशन बाय युझिंग पिपेट. ही 25 ml चीच आहे. बाकी ठिकाणी 10 ml चे. इथं काय इथं आणि कंडक्टिव्हिटी मटेरियल 25 ml चे आहे. सो 25 ml पिपेट आउट करा अँड टायट्रेट दिस सोल्युशन. इनिशियली मेजर पीएच ऑफ दिस सोल्युशन, प्युअर सोल्युशन HClचं जे काय आहे सोल्युशन त्याचंच तुम्ही पीएच सुरुवातीला मोजा आणि तो लिहा. आता ते काय पीएच हे नाहीये, काय नाही, ते HCl नाहीये, ते आहे वॉटर. त्याच्यामुळे इथं पीएच जो सेट केलाय त्यात काही चेंज होत नाही. जर तुम्ही HCl घेतलं खरोखर तर हा पीएच 1.5च्या आसपास येतो, बरोबर. तो तुमचा काय असेल इनिशियल पीएच. देन यू हॅव टू स्टार्ट ॲडिशन ऑफ दी NaOH from the burette. NaOH as given in the table or किंवा तुम्हाला तिथे दिलेलं असेल as per given reading. Okay, so once you add initially 5 ml of the NaOH, सुरुवातीला 5 ml तुम्ही ऍड केले की काय करायचं आहे?
स्टर करायचं, ह्याला वरती घ्यायचं, स्टर ऑन करायचा, ते करा बरोबर, स्टर ऑन करायचं, इकडं आहे टाका बटन टाका. सो हे तुम्ही स्टर करायचं 1-2 मिनिटांपर्यंत, परत तुम्हाला स्टॉप करायचं आहे आणि मग pH मोजायचं. कंटिन्यू दिस प्रोसेस अप टू दी लास्ट रीडिंग. ओके, लास्ट पर्यंत तुम्हाला हे काय करायचं, काय हे तुम्हाला कंटिन्यू त्या ठिकाणी करायचं आहे अगदी 40 ml पर्यंत. येते लक्षात? अशा पद्धतीने तुमचं हे pH मोजायचा, त्याचबरोबर डेल्टा pH, डेल्टा ml वगैरे अगोदरच कॅल्क्युलेट करत राहायचं. हे लास्ट रीडिंग आणि लास्ट कॅल्क्युलेशन तुमचं एका वेळी झालं पाहिजे. नंतर तुमचा हा pH पहिला व्हॉल्यूम ऑफ NaOH ॲडेड आणि pH ह्यांच्यावरचा हा ग्राफ घ्यायचा. त्याच्यामध्ये तुमचं जे काय आहे इथून ते इथपर्यंत एवढं डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स त्या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये बघायचं, मोजायचं, ग्राफवरती कळतंच तुम्हाला. त्याच्या निम्म घ्यायचं, त्याचे निम्म घ्यायचं, एक्स ॲक्सिसला पॅरलल अशी लाईन टाकायची आणि इथून परत तो एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर टाकायचं. जिथं हा कट करेल हे तुमचा इक्विव्हॅलन्स पॉईंट असतो. तेवढे ml तुम्हाला इथं कॅल्क्युलेशनमध्ये वापरायचे आहे कॅल्क्युलेशनसाठी. ते काय लक्षात, हे डिस्टन्स मोजून ह्याचा हाफ घ्यायचा आहे तुम्हाला, हे थोडंसं लक्षात घ्यायचं. आणि फर्स्ट आणि लास्ट कॉलमचा जो ग्राफ काढला जातो असा ग्राफ येईल. ठीक आहे, दोन्ही ग्राफ काढा. डेल्टा pH डेल्टा pH मध्ये तुम्हाला नंतरचा pH मधून अगोदरचा pH मायनस करायचा, हे घ्यायचं, ह्याच्यामधून हे मायनस करा, हे घ्या, ह्याच्यामधून हे मायनस करा, इथे लिहा. डेल्टा ml ला नंतरच्या ml मधून अगोदरच्या ml मायनस करा, इथे लिहा, नंतरच्या ml मधून हे करा, असं करा. आणि हे डिवायडेड बाय हे इथं, हे डिवायडेड बाय हे इथं, असं करत हा कॉलम पूर्ण करा. झालं? चला, खूप गरम होत आहे. ठीक आहे.